कर्म एवढं चांगलं करा जगाच्या मालकाला आवडलं पाहिजे। बघा एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते। समुद्रावर एक लाट आली, याची चप्पल वाहून गेली। याने समुद्र किनारे लिहिलं समुद्र चोर आहे। काही मासेमार समुद्रामध्ये गेले, त्यांना भरपूर प्रमाणात मासे सापडले। त्यांनी किनारे लिहिलं समुद्र अन्नदाता आहे। एका म्हाताऱ्या आजीचा मुलगा समुद्रात वाहून मेला, तिने किनाऱ्यावर लिहिलं समुद्र खुनी आहे। आणि एका म्हाताऱ्या बाबाला समुद्र किनारी शिंपले सापडले, त्या शिंपल्यात मोती होते। त्या मोत्याने बाबाचं आयुष्य बदलून टाकलं। बाबाने समुद्र किनाऱ्यावर लिहिलं समुद्र दानशूर आहे। तेवढ्यात एक लाट आली, लिहिलेलं सगळं पुसून गेली। याचा अर्थ काय? समुद्राला काहीच फरक पडत नाही, कोण त्याला चांगलं म्हणतंय कोण त्याला वाईट म्हणतंय। त्याचं कर्म काय? भरती येणं आणि ओहटी येणं। सांगण्याचा अर्थ आहे काय, जर समुद्राला फरक पडत नाही ना, तर आपल्याला सुद्धा फरक नाही पडला पाहिजे। जगा नाव ठेवू द्या ना, जग हे नाव ठेवण्याकरता तयार आहे। मला सांगा, माणूस जन्माला आला तर आपण सुरुवातीला काय ठेवतो? बोला बोला, नाव, बरोबर आहे का नाही? मग जन्माला आल्या आल्या नाव ठेवलं आणि आता नाव ठेवलं, बिघडलं काय? जगाचं कार्य काय महाराज चांगलं सहन होत नाही। माझी विनंती आहे, जगाकरता परमार्थ करू नका।